के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जे काही BMCची ॲड आलेली लिपिक पदासाठी ह्या 1800 जे काही जागा आहेत लिपिक पदाच्या या अनुषंगाने जे काही वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, जसं की बुद्धिमापन असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याच्यानंतर जीके असेल आणि त्याच्यानंतर सराव प्रश्नपत्रिका, अशा अनुषंगाने हे आपले लेक्चर सिरीज चालू केलेले आहे। आणि BMC मध्ये ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी असणार आहे, त्या अनुषंगाने आपण ही लेक्चर सिरीज चालू केलेले आहे। तुमचे वेगवेगळे जे काही सजेशन असतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सजेस्ट करा। आपले याच्या अगोदर जवळपास 5 व्हिडिओ बुद्धिमापनचे आपण वेगवेगळे टाकले जे TCS IBPS पॅटर्नला धरून आहेत। आयोगाचा पॅटर्न वेगळा असणार आहे MPSCचा आणि हा पॅटर्न वेगळा असणार आहे। याची डिफिकल्टी लेवल जास्त असणार नाही, कारण हा क्लर्क लेवलचा पेपर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। थोडा प्रमोशनचा पार्ट असा आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये ज्याच्यातून आत्ता सध्या मी बुद्धिमापन घेतोय ते बुद्धिमापन आपण ह्या संपूर्ण बुद्धिमापन या पुस्तकामधून आपण ते चॅप्टर वेगवेगळे घेतोय आणि या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या त्या शिक्षण संचालनाकडून त्या ठिकाणी याला उत्तम पुस्तक असं नामांकन भेटलेलं आहे। आणि विशेष म्हणजे बृहन्मुंबईच्या या लिपिक पदासाठी, ज्याला आता कार्यकारी सहाय्यक असं पदनाम झालेलं आहे, म्हणजे लिपिकचंच नाव चेंज होऊन कार्यकारी सहाय्यक असं झालेलं आहे। तर ह्या कार्यकारी सहाय्यकसाठी विशेष आपली 2 पुस्तकं मार्केटमध्ये आपण लॉन्च करतोय। याच्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन भरती परीक्षा याच्यामध्ये लिहिलेले बघा कार्यकारी सहाय्यक हे पुस्तकाचं आपल्या कव्हर पेज आहे। याच्यामध्ये विशेषतः त्यांनी ज्या पद्धतीने सिलेबस डिझाइन केला आहे त्या सिलेबसला धरून हे पुस्तक त्या ठिकाणी बनवलेलं आहे। याच्यामध्ये विशेष प्रकरण आहे बघा, विशेष प्रकरण मुंबई बृहन्मुंबईचा जो काही विस्तार आहे, नागरी संकुल आहे, परिसर आहे, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे काही विशेष असतील, त्याच्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका असेल, याच्यावरती त्यांनी जो ॲड टाकली आहे त्या ॲडमध्ये डायरेक्टली हा पॉईंट सिलेबसमध्ये दिलेला आहे, तो ॲज इट इज आपण आपल्या पुस्तकामध्ये घेतलेला आहे। याशिवाय याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर बुद्धिमापन आणि जीके चालू घडामोडींसह हे पुस्तक आपण बनवलेले आहे। अत्यंतिक दर्जेदार पद्धतीचं हे पुस्तक आहे, जे काही आपण भरती करतोय ह्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर सेम दुसरं पुस्तक म्हणजे हा झाला अभ्यासाचा पाठ, पण अभ्यासाबरोबर सराव असणं ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे। आणि त्याच्या अनुषंगानं आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यासाठी जे काही कार्यकारी सहाय्यक लिपिक ह्या पदासाठी जे काही भरती होणार आहे त्याच्यासाठी सराव प्रश्नपत्रिका हा संच आपण काढलेला आहे। आणि याच्यामध्ये हा फक्त प्रश्नपत्रिका संच नाही, तर याच्यामध्ये जिथं आवश्यकता आहे म्हणजे ज्याची डिफिकल्टी लेवल जास्त आहे, सोपे क्वेश्चन सोडले तर ज्याची डिफिकल्टी लेवल जास्त आहे त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह हा ठोकळा त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिलेला आहे। शिवाय बृहन्मुंबई परिसर व बृहन्मुंबई मनपा याचं विशेष अभ्यासक्रम असलेला हा पार्ट याच्यामध्ये ॲड केलेला आहे। मराठी भाषा व व्याकरण, इंग्रजी भाषा व व्याकरण, भौतिक चाचणी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडींसह हे पुस्तक त्या ठिकाणी अत्यंतिक दर्जेदार, म्हणजे ज्याला पास व्हायचं त्याच्याकडे जर हे 2 पुस्तक असतील तर 100% तुम्ही यशाच्या जवळ जाताल याची खात्री आम्ही देऊ शकतो। ओके, त्याच्यानंतर आपले के सागर पब्लिकेशनचे खास TCS IBPS आणि वेगवेगळ्या ह्या जे काही सर्व सेवेच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह असं हे आपलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर TCS IBPS स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे आपलं पुस्तक आहे। चालू घडामोडींसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेले वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा आहेत, जिल्हा परिषद भरती असेल, मग ग्रामसेवक, आरोग्यसेवक, त्याच्यानंतर स्टाफ नर्स, नगर परिषद असतील, मनपा असतील, पोलीस कॉन्स्टेबल असेल, MPSC असेल आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे। लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी 83व्या आवृत्ती या पुस्तकाच्या माध्यमातून देखील आपण 25,000 प्रश्नांची त्या ठिकाणी तयारी करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मराठीसाठी अत्यंत दर्जेदार असलेलं आपलं ही 49वी आवृत्ती आहे। संपूर्ण मराठी शब्दसंग्रह प्लस व्याकरण असं एकत्रित कॉम्बिनेशन असलेलं आपलं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द, त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द असा बराचसा शब्दसंग्रहाचा पार्ट, त्याचबरोबर व्याकरणचा पूर्ण पार्ट या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे। या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून त्या ठिकाणी उत्तम पुस्तक असं नामांकन भेटलेलं आहे। त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी स्मॉलेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडींसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। आणि आपण आपल्या बुद्धिमापनचा जो काय लास्ट टॉपिक आहे
त्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर्कशक्ती व अनुमान हा आपला आजचा 6वा त्या ठिकाणी 6वा टॉपिक आहे. तर्कशक्ती व अनुमान म्हणजे या टॉपिकमध्ये आपण दिशाज्ञान चाचणी असेल, कॅलेंडर असेल, असे वेगवेगळे जे काय वेगवेगळे टॉपिक आहेत ते वेगवेगळे टॉपिक या टॉपिकच्या मार्फत कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर्कशक्ती व अनुमान ह्याच्यातला हा मेन शब्द आहे तो म्हणजे अनुमान, की आपण काय कन्क्लुजन काढतोय. बरोबर, दिशाज्ञान चाचणीमध्ये पण आपल्याला एक प्रकारे कन्क्लुजन काढायचं आहे. कॅलेंडरचा एखादा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी पण आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. आपण लॉजिकली कसा विचार करतोय आणि त्याच्यावरून काय कन्क्लुजन काढतोय म्हणजे काय अनुमान काढतोय याच्यावरती बेस हा टॉपिक आहे. तर आपण डिरेक्टली प्रॉब्लेमला सुरुवात करू. आता बघा, पहिलाच प्रॉब्लेम दिलेला आहे. ह्यातले प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला सोडवावे लागणार आहेत. महेशला 5 बहिणी व 4 भाऊ आहेत. बघा, महेशचा विचार केला तर ह्या महेशला 5 बहिणी आणि 4 भाऊ आहेत. त्याच्या एका भावाचे नाव रमेश आहे. म्हणजे जे काही 4 भाऊ असतील त्याच्यामधला एक भाऊ कोण आहे? रमेश आहे. बर, रमेशला एकूण किती बहिणी व भावंडे आहेत? ओके, मग आता बघा, त्यांनी क्वेश्चन असा विचारलाय, देताना माहिती सांगितली महेश बद्दल आणि त्याच्या नंतर प्रश्न विचारलाय की रमेशला किती बहिणी आणि भावंडे आहेत. आता बघा, आपण थोडा विचार करू. आता जेवढ्या हा जो काही महेश आहे ह्या महेशचाच भाऊ कोण आहे? रमेश आहे. बघा, महेश आणि रमेश हे भाऊ आहेत. म्हणजे ह्या 5 बहिणी दोघांना कशा असणार आहेत? सेम असणार आहेत. म्हणजे 5 बहिणी तर फिक्स झाल्या. 5 बहिणी फिक्स झाल्या. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून ऍड काय होईल? जर मला सांगा की ह्या महेशला 4 भाऊ असतील आणि त्याच्यापैकी एक जण रमेश असतील, तर उद्या रमेशचा फक्त विचार केला तर ह्या 4 भावांमध्ये तसं सेम रमेशला पण 4च भाऊ असणार. कोणाला धरून? महेशला धरून. म्हणजे ह्या रमेशला पण भाऊ किती असतील? 4 भाऊच असतील ना. मग क्वेश्चन काय विचारलाय की टोटल भावंडे किती? तर 5 बहिणी आणि 4 भाऊ असे टोटल 9 भावंडे त्या रमेशला असतील. ऑप्शन नंबर 2 हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. एकदम सिंपल स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता, फक्त थोडा समजून घेणं आवश्यक होतं. पुढचा प्रश्न, जगनच्या आठवणीप्रमाणे, म्हणजे जगन नाव दिले बरं का, हे जगनच्या आठवणीप्रमाणे त्याने व छगनने दिनांक 17 नंतर परंतु दिनांक 23 पूर्वी नाटक पाहिले. बघा, ह्या जगनला जे काय आठवलंय त्याच्यानुसार ह्या जगनच्या आठवणीनुसार जगन आणि छगन दोघं मित्र आहेत असे समजा, आणि ते दोघं नाटकाला गेलते. पण जगनला काय आठवते की जे काय पण नाटकाला गेलतो हे 17 तारखेनंतर. मग 17 तारखेनंतर तारीख कुठली येते? 18. 17 तारखेनंतर परंतु 23च्या पूर्वी लास्ट किती असेल? 22 असेल. म्हणजे 18, 19, 20, 21 आणि 22. आता ह्या तारखा 23च्या पूर्वी आहेत आणि 17च्या नंतर आहेत. म्हणजे जगनला जेवढं आठवते त्याच्या नॉलेजनुसार ह्या कुठल्या तरी तारखांमध्ये ते कुठे गेले होते? नाटक पाहायला गेले होते. बर, तर छगनच्या आठवणीप्रमाणे दिनांक 21 नंतर छगनला जे आठवते, छगनचं काय म्हणणं आहे? छगनच्या आठवणीप्रमाणे की दिनांक 21च्या नंतर तारीख किती राहिली? 22 राहिली. किती राहिली? 22. परंतु 25च्या पूर्वी म्हणजे 22, 23 आणि 24 ते नाटक पाहायला गेले होते. म्हणजे छगनला जे आठवते त्याच्यानुसार 21 तारखेच्या नंतर, मग 21 तारखेच्या नंतर आणि 25 तारखेच्या अगोदर किती तारखा राहिल्या? 22, 23 आणि 24ला ते नाटक पाहायला गेले असतील. मग क्वेश्चन असा विचारलाय की या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणत्या दिनांकास त्यांनी नाटक पाहिले असणे
अधिक तर्कसंगत आहे, म्हणजे साधारणतः त्यांनी कुठल्या दिवशी नाटक पाहिलेलं असेल. बघा, छगन म्हणतोय त्याच्यानुसार 21च्या नंतर, म्हणजे ह्या ज्या काय तारखा आहेत कुठल्या 18, 19, 20 आणि 21 त्याचा प्रश्नच येत नाही, कारण छगनच्या म्हणण्यानुसार त्याला 22 तारीख आठवते. ओके, आणि जगनच्या म्हणण्यानुसार 23च्या पूर्वी, म्हणजे जगनच्या म्हणण्यानुसार ही जी काय 22 तारीख आहे ही लास्ट आहे. मग दोघांमधली कॉमन डेट कुठली येते? 22 येते. म्हणजे जास्तीत जास्त चान्सेस हा आहे की त्यांनी 22 तारखेला दोघांनी नाटक पाहिलेलं असेल. ऑप्शन नंबर 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. तुम्ही असं मांडलं असतं की लगेच तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आलं असतं, कारण ह्या दोघांमधली कॉमन जी काय डेट येईल त्या दिवशी ते दोघं जण जगन आणि छगन नाटकाला गेली असावेत. ओके, पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 3. महेश हा रमेश व उमेश यांच्यामध्ये उभा आहे. बघा, असं आलं की डायरेक्टली ड्रॉ करायला सुरुवात करायचं. महेश हा रमेश व उमेशच्या मध्ये उभा आहे, म्हणजे इथं रमेशला काढा, रमेश. हा, त्याच्यानंतर इथं कोण आहे? उमेश. आणि यांच्यामध्ये कोण आहे? महेश उभा आहे. इथं बरोबर कोण आहे? महेश. झालं. रमेश हा महेश व योगेश यांच्यामध्ये उभा आहे. मग महेश हा कोण? रमेश हा महेश व योगेश, इथं महेश आहे बरोबर. महेश आणि योगेशच्या, इथं महेश आहे. महेश आणि योगेशच्या मध्ये, म्हणजे योगेश कुठं असेल? योगेश इथं असेल. फक्त मांडून घेतलं. रमेश हा महेश व योगेश यांच्यामध्ये आहे, बरोबर आहे. बरं, पुढं उमेश हा गणेश व महेश, मग ह्याच्यातला फिक्स कुठला आहे? महेश आपल्याला माहिती आहे. बरं, महेश आणि गणेश यांच्यामध्ये कोण आहे? महेश आणि गणेश, म्हणजे गणेश कुठं असेल? इकडं असेल. या ठिकाणी गणेश असणार. झालं. या माहितीच्या आधारे काही जरी विचारलं तरी आपण सांगू शकतो. योगेश झाला, रमेश झाला, महेश झाला, उमेश झाला आणि गणेश झाला. तिसरी अट बघा काय सांगितली ती. उमेश हा गणेश व महेश यांच्यामध्ये आहे, बरोबर आहे. मग आता क्वेश्चन काय विचारलाय तर सर्वात मध्यभागी कोण उभा आहे? सर्वात मध्यभागी कोण उभा आहे? मग बघा, मध्यभागीमध्ये 1 2 3 4 5 मेंबर आहेत, म्हणजे 3 नंबरचा इकडून 2 सोडायचे आणि इकडून 2 सोडायचे, म्हणजे महेश जे काय महेशराव असतील हे बरोबर कुठं असतील? मध्यभागी उभे असतील. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल की महेश हा मध्यभागी उभा असेल. समजलं का? ओके, पुढं. चार नंबरचा क्वेश्चन. गणेश हा मावळतीकडे तोंड करून उभा आहे. बघा, मावळती दिशा म्हणजे कोणती? पश्चिम दिशा. ओके, आपण वाटलंच तर ड्रॉ करू. हळूहळू एक एक वाक्य वाचायचं. ही दिशा असणार आहे पश्चिम, ही असणारे पूर्व, वरची उत्तर आणि खालची दक्षिण. बर, काय म्हटलंय की गणेश हा मावळतीला तोंड करून उभा आहे, म्हणजे इथं गणेश उभा आहे, त्याचं तोंड कुठं आहे? या डायरेक्शनला आहे. बर, त्यानंतर तो आपल्या डावीकडे, आता बघा
ह्या बाणाच्या टोकाकडे लक्ष द्यायचं, आपल्याला तिथं उभं करायचं. ही बाजू असणार त्याची उजवी बाजू आणि ही खालची असणार ती त्याची डावी बाजू, ही असणार ती त्याची डावी बाजू. मग आता बघा, त्याच्या डावीकडे काटकोनातून 4 वेळा वळाला. काय सांगितले की गणेश हा मावळतीकडे तोंड करून उभा होता, म्हणजे इकडे पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. त्यानंतर तो आपल्या डावीकडे काटकोनात, बघा आपल्या डावीकडे म्हणजे त्याच्या खालच्या हाताला डावीकडे याच्या ह्या साईडला काटकोनात वळाला, म्हणजे बरोबर 90 अंशात. किती वेळा वळालाय? तब्बल 4 वेळा वळालाय. म्हणजे आता बघा, पहिल्यांदा वळला, इथं आला 1 वेळा, परत इथून दुसऱ्यांदा, परत इथून तिसऱ्यांदा आणि परत इथून चौथ्यांदा. म्हणजे आता त्याचं तोंड तो परत जागेवरतीच आला ना. मग जागेवरती आला असेल तर परत तो कुठं बघत असणार? पश्चिमेकडेच बघत असणार, कारण तो त्याच्या पूर्व पोझिशनला परत आला, कारण 4 वेळा काटकोनात वळलाय. इथं जे असणार आहे ते काटकोन असणार आहेत. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. मग आता बघा, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल? बट ऑब्वियस कुठं असेल? पश्चिमेकडे असेल, बरोबर का? कारण तो 4 वेळा काटकोनात वळलाय. आणि साधी गोष्ट आहे की काटकोन म्हणजे किती, एवढं काढायची पण गरज नव्हती. काटकोन म्हणजे किती? 90 अंशाचा कोन. किती वेळा वळलाय? 4 वेळा काटकोन वळलाय. 9 चौक 36 म्हणजे 360 डिग्रीचा वळला. जर 360 डिग्रीचा वळला तर बरोबर सर्कल तयार होतं, असं म्हणजे बरोबर सर्क्युलर आकार होणं. तो जर हितनं सुरुवात झाली असेल त्या सर्कलला तर तो फिरून बरोबर हितच येणार. आणि जर तो फिरून त्याच पॉईंटला येत असेल तर बट ऑब्वियस त्याचं तोंड कुठं असेल? जिकडे तो पाहत असेल तिकडेच असणार, म्हणजे पश्चिमेकडे त्याचं तोंड असेल. ओके, पुढचा प्रश्न 5 नंबर. गेल्या एप्रिल महिन्यात, कुठल्या एप्रिल महिन्यात 2 तारखेला, किती तारखेला? 2 तारखेला सोमवार होता. बघा काय म्हणते, एप्रिल महिन्याच्या 2 तारखेला सोमवार होता. बघा एप्रिल, तारीख किती आहे? 2. वार कोणता आहे? सोमवार. वार कोणता आहे? सोमवार. बर, पुढं काय म्हणतंय? सोमवार होता. तर संपूर्ण महिन्यात एकूण किती सोमवार येतील? संपूर्ण महिन्यात एकूण किती सोमवार येतील? मला बघा, आता जर 2 तारखेला सोमवार असेल तर प्रत्येकाला माहिती आहे 7 दिवसांनी तो वार रिपीट होतो. 7 दिवसांनी तो वार रिपीट होतो. मग बघा, 2 मध्ये अधिक 7 केले तर किती झाले? 2 आणि 7 9. म्हणजे 9 तारखेला एक सोमवार असणार, 2 तारखेला एक सोमवार असणार, 9ला असणार. परत याच्यामध्ये 7 मिळवले, 9 आणि 7 16, म्हणजे परत 16 तारखेला एक सोमवार असणार. परत ह्याच्यामध्ये अधिक 7 मिळवले, किती झाले? 7 आणि 6 13, म्हणजे 23 तारखेला एक सोमवार असणार. आणि ह्याच्यामध्ये परत 7 मिळवले, अधिक 7 केले तर किती झाले? 30 झाले. किती? 23 आणि 7 30. म्हणजे एप्रिल महिना किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा असतो. एप्रिल महिना किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा असतो. जर तिथे 31 तारीख येत असती तर तिथे सोमवार आला नसता. म्हणजे आता बघा, 2 तारखेला कन्फर्म सोमवार आहे. 2 अधिक 7 केलं, कारण तो कॅलेंडर मधला कोणता जरी वार असेल, बघा कॅलेंडर मधला कोणता जरी वार असेल तर त्याच्यामध्ये 7 मिळवलं की तो वार काय होतो? सेम रिपीट वार होतो. तोच वार काय होत असतो? रिपीट होत असतो. म्हणजे 2 अधिक 7 केलं, किती झाले? 9. 9 अधिक 7 16, 16 अधिक 7 23, 23 अधिक 7 30. म्हणजे 2 तारखेला सोमवार आहे, 9 तारखेला सोमवार आहे, 16ला 23ला 30ला सगळीकडे सोमवार आहे. म्हणजे टोटल किती वेळा सोमवार झाला? 1 2 3 4 आणि 5. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्या ठिकाणी उत्तर असणारे. 5 वेळा त्या ठिकाणी सोमवार आलेला दिसून येईल. ओके, कळलं? सेम अशाच पद्धतीनं सोडवायचं, एकदम सोप्या स्वरूपाचा. त्यांनी फक्त हे चेक केलंय की तुम्हाला समजतं का की बाबा 7 दिवसांनी प्रत्येक वेळा वार रिपीट होतोय. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपण आता पहिला वरचा क्वेश्चन बघितला, दिशाज्ञान चाचणीचा बघितला, त्याच्यावरचा बघितला तर ज्याला आपण काय म्हणू शकतो की कंपॅरिझनच्या टाईपमध्ये बघितला की बाबा हा ह्याच्या मध्यभागी बसलाय, तो त्याच्या मध्यभागी बसलाय, अशा स्वरूपाचा बघितला. आता कॅलेंडरचा बघितला. म्हणजे या टॉपिकमध्ये आपण मॅक्सिमम टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढं
श या स्थानापासून य हे ठिकाण 500 मीटर अंतरावरती आहे. बघा असं समजा की हे श हे ठिकाण आहे आणि ह्या श या स्थानापासून हे य हे स्थान किती मीटर अंतरावरती आहे? 500 मीटर अंतरावरती आहे. बर, पुढं श पासून य पर्यंत प्रत्येक 10 मीटर अंतरावरती. बघा ह्या श पासून य पर्यंत प्रत्येक 10 मीटर अंतरावरती आपल्याला एक झाड लावायचं ठरलं. म्हणजे असं समजा की प्रत्येक ठिकाणी एक झाड लावायचं ठरलं की इथे एक झाड लावायचं, त्याच्यानंतर इथे एक झाड लावायचं, इथे एक झाड लावायचं, इथे एक झाड लावायचं. तर ह्या दोन झाडामधलं अंतर किती असेल? तर ह्या दोन झाडामधलं अंतर किती असेल? किंवा इथून सुरुवात होणार ना श या ठिकाणापासून, तर हे असेल 10 मीटर. किती असेल? 10 मीटर. टोटल अंतर किती आहे? 500 मीटर. तर एकूण किती झाडे लावता येतील? एकूण किती झाडे लावता येतील? सेम टाईपचे प्रॉब्लेम मी बुद्धिमापन घेत असताना पोलीस भरतीचे माझा कोणताही व्हिडिओ काढून बघा, त्याच्यामध्ये या टाईपचा क्वेश्चन कंपल्सरी त्यांनी विचारलाय की बाबा एका तारेचे एक 500 मीटर लांबीची तार आहे, त्याचे प्रत्येक 10 मीटर अंतरावरती जर तुकडे केले तर टोटल किती तुकडे होतील? सेम टाईप ऑफ प्रॉब्लेम आहे. किंवा बाबा एवढं अंतर आहे, ही 500 मीटर अंतर आहे, त्याच्यामध्ये झाडं लावायची आहेत. किंवा एक रेल्वे आहे, त्या रेल्वेपासून हे सेम टाईपचे प्रॉब्लेम आहेत. रेल्वेच्या अंतरावरती दिव्याचे पोल उभारायचे आहेत किंवा विजेचे खांब उभारायचे आहेत. मग टोटल ह्या 500 मीटरवरती 10 मीटर अंतरावरती एक पोल, यानं असे किती पोल उभारले जातील? आता नीट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये मेन चूक काय होते? आपल्याला काय वाटतं? एकदम सोपं आहे. सरळ सरळ अंतर किती दिले? 500 भागिले 10 केलं तर उत्तर किती येणार? 50. 50 झाडे, बघा 50 झाडे आपण लावू शकतो किंवा 50 त्या ठिकाणी पोल किंवा त्याला आपण खांब म्हणू, खांब आपण उभारू शकतो. एवढं सगळ्यांना कळतं की 50 उत्तर असू शकतं. एक्झामिनर या ठिकाणी ट्रॅप लावण्यासाठी 50 ऑप्शन देणार, पण 49 आणि 52चा तर काही संबंधच नाही. पण एक चूक आपल्याकडून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशी होत असते की ज्यावेळेस असा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपण हे विसरतो की सुरुवातीला या ठिकाणी, बघा सुरुवातीला या ठिकाणी झाड लावल्याशिवाय, पोल उभा केल्याशिवाय, म्हणजे ज्या ठिकाणाहून तुम्ही सुरुवात करताय, असं समजा की ह्या श या ठिकाणापासून आपण सुरुवात करतोय, मग ज्या ठिकाणापासून आपण सुरुवात करताय त्या ठिकाणचं झाड हिथं लावल्याशिवाय हिथून पहिलं 10 मीटर अंतरावरती दुसरं झाड कसं लावणार ना? त्याच्यामुळे हे पहिलं झाड आपण मोजायला विसरतो. त्याच्यामुळे नेहमी या प्रॉब्लेममध्ये हे 50 आणि 51 असे दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटणारच. काय मी म्हटलं? पण आता उद्या जर तुम्हाला असं विचारलं की 500 मीटरची तार आहे, तिला प्रत्येक 10 मीटर अंतरावरती कापली तर किती तुकडे तयार होतील? तर लगेच सगळे मुलं कसे करतात? 500 भागिले 10 म्हणजे 50 तुकडे होतील, हिथं मार्क करणार आणि घरी आल्यावरतीच करणार. पण पहिला तुकडा कसा काय विसरणार तुम्ही? पहिला तुकडा होण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणापासून हे ठिकाण पहिल्यांदा हिथं कापलं, कापावी तुम्हाला 49 ठिकाणी लागणार आहे. बघा जर तुम्हाला विचारलं की कापावी किती ठिकाणी लागेल, तर 49 ठिकाणी कापावी लागणार, पण तुकडे 51 तयार होणार आहेत. लक्षात घ्या. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं की बाबा ह्या ठिकाणी श आणि य अंतरापर्यंत अंतर आहे 500 मीटर, प्रत्येक 10 मीटर अंतरावरती आपल्याला एक झाड लावायचंय, तर सुरुवातीचं झाड मोजायचं. उद्या म्हणतील की हा रस्ता आहे, याच्यावरती एक विजेचा पोल 10-10 मीटर अंतरावरती टाकायचा आहे, तर टोटल किती विजेचे पोल तयार होतील किंवा विजेचे टोटल किती खांब तयार होतील? तर लक्षात ठेवायचं, जेवढं अंतर दिलं असेल टोटल अंतर भागिले त्या दोन झाडांमधलं अंतर किती? 10. टोटल अंतर किती? 500. टोटल झाडांमधलं अंतर किती? 10. त्यांनी भागल्यानंतर उत्तर किती आलं? 50. अधिक पहिलं झाड, अधिक पहिलं झाड, म्हणजे जिथनं तेल मोजायचं ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत का 10 मीटरवरती टेप टाकणार आणि मग एक झाड लावणार, असं होणार नाही ना. प्रत्येक झाडामधलं अंतर त्यांनी काय वर्डिंग केले? दोन झाडामधलं अंतर. हा इथं बघा म्हटलं का नाही, प्रत्येक 10 मीटर अंतरावरती एक झाड लावायचंय. मग आता मला सांगा, इथं क्ष हे ठिकाणी ह्या दोन झाडामधलं अंतर 10-10 मीटर येण्यासाठी इथं झाड लावावंच लागणार ना. म्हणजे ह्या दोन ठिकाणी झाड लावल्याशिवाय हे 10 मीटर अंतर भरणार नाही. नाहीतर ह्या दोन झाडांमधलं अंतर 10 मीटर भरल, पण इथून
हिथून काय हे अंतर कुठं सोडायचं, म्हणून पहिल्या ठिकाणचं झाड हे मोजायचं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे 50 कधीच येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 51 झाडे. पहिलं झाड मोजायचं, 51 झाडे येतील. हे काळजीपूर्वक, कारण एक्झामिनर तुम्ही बघा इथं जाणून बुजून ट्रॅप लावलाय का नाही पुस्तकामध्ये, पण सेम अशाच पद्धतीचा एक्झामिनर ट्रॅप लावतात. आणि आपल्याला तिथं कसं असतं, वेळेचं बंधन असतं. पेपर हा वेळेच्या बंधन, तुम्हाला ॲक्युरसी विथ स्पीड अशा दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मॅनेज झाल्या पाहिजेत. कारण तुम्हाला स्पीड पाहिजेलच, तरच तुमचा पेपर कव्हर होईल. आणि ते स्पीड अशा पद्धतीनं पाहिजे की तुमची ॲक्युरसी पण मेंटेन त्या ठिकाणी झाली पाहिजे, तरच तुम्हाला मार्क्स भेटणार आणि पोस्ट फायनल होणार. जागा भरपूर आहेत, संधी खूप चांगली आहे. त्याच्यामुळं असे ज्या ठिकाणी विद्यार्थी चुकू शकतो त्या ठिकाणीच आमच्यासारखे शिक्षक त्या ठिकाणी एक्झामचा प्रॉब्लेम हा सेट करत असतात. आता या ठिकाणी चुकण्याचे चान्सेस मॅक्सिमम आहेत. 100% असल्या टाईपचे प्रॉब्लेम आपल्याला एक्झाम हॉलमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ओके, पुढचा प्रश्न. सात नंबर. प्रॉब्लेम थोडा अवघड, म्हणजे थोडा समजायलाही आहे, पण आपण थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करू त्याला. बघा, जिची मुलगी आहे, बघा जिची मुलगी आहे, जिची मुलगी आहे तिची आई माझी सासू आहे, तर चा भाऊ माझा कोण. बघा झालं. असं वाचल्यानंतर फार अवघड वाटतं. जिची मुलगी आहे तिची आई माझी सासू आहे, तर चा भाऊ कोण. असं एका दमात कधीच गणित नेहमी तोडून वाचायचं. प्रत्येक क्वेश्चन तोडून वाचला तर 100% काही ना काहीतरी प्रश्न उत्तर त्या ठिकाणी भेटत असतो. बघा जिची मुलगी आहे, बरं काढला, पहिल्यांदा मी ला लिहिली. ही मुलगी आहे, बरोबर, ही काय आहे, मुलगी आहे. जिची मुलगी आहे म्हणजे जिची म्हणजे हिची कोणतरी आई असणार, बरोबर का. मग त्या ठिकाणी मी आई काढलं. जिची मुलगी आहे म्हणजे ह्या आईची मुलगी असणार आहे, बरोबर. जिची मुलगी आहे तिची आई म्हणजे ह्या आईची, ह्याची आई, तिची आई आपण काढून घेऊ. काढली. परत एकदा एवढंच वाचू, एवढंच. जिची मुलगी आहे, काढले म्हणजे कुणाची तरी मुलगी होण्यासाठी, ही जर मुलगी असेल म्हणजे कोणतरी तिची आई आहे. ह्या आईची मुलगी, असं समजा ही आई आहे, ही स्टारवाली आई आहे, ह्या स्टारवाल्या आईची ही मुलगी आहे. मग जिची मुलगी आहे तिची आई, जिची मुलगी आहे तिची आई, ह्या आईची पण आई ही माझी सासू आहे. मग असं समजा की मी हित आहे, मी हा मी आहे, ही माझी सासू आहे, हिची आई ही माझी सासू आहे. मग मला सांगा ही महिला माझी सासू आहे, सासू आहे. जर ही माझी सासू असेल म्हणजे 100% ही माझी कोण झाली, बायको झाली. ही माझी कोण झाली, बायको झाली. आलं का लक्षात. जर ही माझी सासू होत असेल, हिची आई माझी जर सासू होत असेल तर 100% ही काय असणार आहे, माझी बायको असणार. कारण बायकोची आई हीच माझी सासू असणार आहे ना. बघा बायकोची आई हीच माझी सासू असणार आहे. मग आता पुढे बघा, तर चा भाऊ म्हणजे ह्या चा कोणीतरी भाऊ आहे. ह्या चा भाऊ, बर, ह्या चा भाऊ माझा कोण, चा भाऊ माझा कोण. मला सांगा ह्या मीची सासू म्हणजे हिची आई झाली, म्हणजे ही जी आई ही असणारी व्यक्ती ती माझी कोण झाली, बायको झाली. जर ही माझी बायको झाली आणि ही तिची मुलगी आहे,
म्हणजे हा पण कोण असणार आहे, तिचा मुलगा असणार आहे. हा कोण असणार आहे, मुलगा असणार आहे. आणि मग ही ह्या मीची कोण असणार आहे, मुलगा आणि मुलगी असणार आहे. मुलगा आणि मुलगी असणार आहे. म्हणजे 100% ऑप्शन नंबर 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल की तो हा अचा भाऊ जो कोणी असणार आहे तो माझा कोण असणार आहे, माझा सरळ सरळ मुलगा असणार आहे. कारण हे दोघं झाले नवरा बायको आणि त्यांची ही मुलं, आणि ही वरती ती दाखवली ती त्यांची सासू दाखवलेली आहे. ओके, तुम्ही काय करा, हा प्रॉब्लेम ज्यावेळेस मी सॉल्व केलाय त्यावेळेस तुम्ही न पाहता सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एकदा मी पहा मी कसं मांडलंय ते, मी जसं मांडलं असेल तेच आठवून तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा. आणि मग आता ह्याच्यानंतरचा जो नेक्स्ट प्रॉब्लेम असेल सपोज एखादा, तर त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला तशाच पद्धतीनं काढता येते का पहा. ओके, नातेसंबंधांचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन हा एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला भेटणार, ब्लड रिलेशन. ओके, प्रत्येक टॉपिकला आपण ह्याच्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा 8 नंबरचा प्रश्न आहे. जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलाची आजी आहे, तर माझा कोण. बघा सगळं मांडून घ्यायचं. जिचा मुलगा आहे म्हणजे हा कोण आहे, मुलगा आहे. हा कोण आहे, मुलगा आहे. मग हा मुलगा होण्यासाठी जिचा मुलगा आहे, जिचा म्हणजे ह्याची कोणीतरी कोण असणारी आई असणार आहे, बरोबर का. मग त्याची आई दाखवू आपण. जिचा मुलगा आहे तिची सासू, तिची सासू. मग ह्या ची कोण काढायची आपल्याला, सासू. ह्या ची सासू, ह्या ला म्हणजे जिचा मुलगा आहे म्हणजे हिचा मुलगा आहे ह्या आईचा मुलगा आहे बर. म्हणजे ह्या आईची सासू. मग मला सांगा आपल्या आईची सासू ही आपल्या वडिलांची कोण झाली, आई झाली. म्हणजे 100% इथं कोण असणार, आपले वडील असणार कोणतरी, बरोबर का, वडील. ह्या वडिलांची ही कोण असणार, आई असणार, बरोबर. म्हणजे हा काय झाला, आपला मुलगा झाला. बर ठीक आहे, नेहमी आपल्याला आपल्या नातेसंबंधांमध्ये विचार करून नातेसंबंध सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जिचा मुलगा आहे म्हणजे ह्या आईचा मुलगा हा कोणाच तरी मुलगा आहे. कोणाच तरी म्हणजे कोणाचा, आईचाच मुलगा असणार ना, म्हणजे ह्याला वडील पण असणार. बर, तिची सासू, ह्या आईची सासू म्हणजे वडिलांची कोण झाली, आई झाली. तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे. म्हणजे ह्या दोघांना अजून एक काय आहे, मुलगी पण आहे. मुलगी पण आहे. ही मुलगी पण ह्या दोघांना आहे. म्हणजे एक मुलगा आहे, नावाचा मुलगा आहे आणि एक मुलगी पण आहे. आणि मग मला सांगा ह्या मुलाची म्हणजे या मुलाची आणि ह्या मुलीची ही जी सासू असणार आहे, ह्या आईची सासू म्हणजे वडिलांची आई, ह्या दोघांची कोण असणार आहे, आजी असणार आहे. आजी असणार ना, ह्या दोघांची ती कोण असणार आहे, आजी असणार आहे. मग माझ्या मुलीची आजी आहे, बरोबर आहे, सेम आजी आहे. म्हणजे आपण काढलेलं सगळं बरोबर आहे. तर माझा कोण, मुलगा. माझा कोण, मुलगा. बघ ना, माझा मुलगा झाला. ऑप्शन नंबर 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. समजूनच घ्यावं लागणार. ब्लड रिलेशन सोडवत असताना म्हणजे नातेसंबंध सोडवत असताना तुम्हाला ते आपले नातेसंबंध काय आहेत, नेहमी आपले वडील, आपली आई, आपल्या वडिलांची आई म्हणजे आपली आजी, आपल्या आईची आई ती पण आपली आजी, आपले मामा, आपली आत्या, आपली बहीण, हे सगळे इमॅजिन करायचं आणि त्या नेहमी आपल्यालाच त्याच्यामध्ये समजायचं. ह्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे आपणच समजायचं. मग नावाचा मुलगा म्हणजे मीच स्वतःला समजलं. मग माझी आई, ओके, माझ्या आईची सासू म्हणजे वडिलांची आई, ती माझ्या आईची सासू झाली, बरोबर. आपल्यानुसारच समजत राहायचं. माझ्या आईची सासू झाली, मग वडिलांची आई म्हणजे माझ्या आईची सासू झाली, पण ती म्हणजे माझी कोण असणार आहे, माझी आजी असणार आहे. मग त्यांनी पुढं काय सांगितले, ही जी काही सासू आहे म्हणजे वडिलांची जी काय आहे ती आजी आहे कोणाची, माझ्या मुलीची. माझी मुलगी म्हणजे मला एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे मला एक बहीण पण आहे. मग प्रश्न असा विचारलाय, तर माझी कोण असणार, माझी, तर माझी ते कोण असणार, माझा तो मुलगा असणार. अशा पद्धतीने ह्याच्याशी रिलेशन विचारलंय, ह्याच्याशी. ते सोडवत असताना बरोबर तुमच्या लक्षात येईल.
नंबरचा क्वेश्चन. 9 नंबर. एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला. एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला. मग लगेच पुरुष काढून घ्यायचा. असं समजायचं की हा पुरुष आहे. एक पुरुष हा आहे पुरुष. हा कोणातरी स्त्रीला काहीतरी म्हटलाय. एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझ्या भावाची बहीण. म्हणजे ही तर कोणतरी एक स्त्री आहे. ओके, ती स्त्री हा शब्द लिहून काढायचा. स्त्री. ओके. एक पुरुष ह्या स्त्रीला म्हणाला, तुझ्या भावाची बहीण. मग ही एक स्त्री आहे, तिचा भाऊ हा झाला तिचा भाऊ. आणि ह्या भावाची बहीण म्हणजे तिची पण कोण असणार हो? तिची पण बहीणच असणार. तिची पण कोण असणार? बहीणच असणार. भावाची बहीण. कारण ही सगळी काय झाली? भावंड झाले. कारण ते सगळे एका रेषेत आले ना. एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझा भाऊ. म्हणजे ह्या स्त्रीचा भाऊ, त्या भावाची बहीण. मग आता ह्या भावाची बहीण म्हणजे ही दोघं पण काय भाऊ बहीण आहेत. ही दोघं पण भाऊ बहीण आहेत. म्हणजे ह्या दोघी काय झाल्या? बहिणी बहिणीच झाल्या ना. ह्या दोघी पण बहिणी बहिणी झाल्या. पुढं, तुझ्या भावाची बहीण माझी आई आहे. ओके, तुझ्या भावाची बहीण. एक पुरुष त्या स्त्रीला म्हणाला, तुझ्या भावाची बहीण ही माझी कोण आहे? माझी आई आहे. माझी आई आहे. म्हणजे तो पुरुष इथं आहे. तो पुरुष. ह्या पुरुषाची ती कोण आहे? ही आहे आई. हे कोण आहे? आई. आणि हा कोण झाला? मुलगा झाला. मग आता प्रश्न काय विचारला आपण बघू. ओके, मग आता साधी गोष्ट आहे. ही स्त्री त्याची कोण लागणार? हिचा हा पुरुष मुलगा आहे. बरोबर का? म्हणजे जो पुरुष बोलतोय ह्या स्त्रीला, तिचा कोणी हा मुलगा आहे. म्हणजे हा भाऊ तिचा, ह्या पुरुषाचा कोण झाला? मामा झाला. ओके, बहिणीचा सॉरी आईचा भाऊ आपला कोण लागणार? मामा. आईची बहीण आपली कोण लागणार? मावशी. बरं, आता प्रश्न काय विचारलाय ते बघू. तर आई त्या स्त्रीची कोण? तर त्याची आई त्या स्त्रीची कोण? मग त्याची आई त्या स्त्रीची कोण असणार आहे? बहीण असणार आहे. त्याची आई त्या स्त्रीची कोण असणार आहे? बहीण आहे. म्हणजे ही जी काय स्त्री आहे ही त्याच्या आईची कोण आहे? बहीण आहे. आपण ऑलरेडीच इथं लिहिलं ना, बहिणी बहिणी असणार आहे. मग हेच प्रश्न फिरून कसाही विचारला जाऊ शकतो की बाबा ही कोण असणार आहे? ह्या दोघांचं विचारलं की ह्याच्या, तर त्याची आई, ह्या पुरुषाची आई कोण? ही झाली. ओके, त्याची आई त्या स्त्रीची कोण? म्हणजे ह्या स्त्रीची कोण? बहिणी बहिणी झाल्या. उद्या असं विचारलं जाऊ शकतं की त्या पुरुषाचं आणि त्या स्त्रीचं नातं काय? म्हणजे पुरुषाची कोण आहे? ही मावशी आहे. किंवा त्या स्त्रीचा भाऊ ह्या पुरुषाचा कोण लागतो? मामा लागतो. कळलं का? म्हणजे क्वेश्चन आपण स्वतःहून तयार करायला शिकायचे. जोपर्यंत आपण स्वतःहून क्वेश्चन काही ना काहीतरी तयार करणार नाही तोपर्यंत नातेसंबंध समजणार नाहीत. नातेसंबंध समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती कामच करावं लागणार. आणि हे स्वतः काढून बघितल्याशिवाय तुम्हाला प्रश्न सुटणार नाही. नुसतं पाहायचं नाही. जोपर्यंत तुम्ही हातात पेन आणि कागद घेत नाही तोपर्यंत असे प्रॉब्लेम सुटणार नाहीत. प्रॉब्लेम 100% सोपे आहेत. नेहमी आपल्याला इमॅजिन करायचं. मग आता मला सांगा ना, आपली जी काय आई आहे तिची बहीण आपली कोण झाली? मावशी झाली. आपल्या आईचा भाऊ आपला कोण आहे? मामा आहे. बरं, आपली आई आणि आपली मावशी. बघा, आपली आई आणि आपली मावशी ह्या दोघी एकमेकांच्या काय आहेत? बहिणी बहिणी आहेत. ओके, आपला मामा आणि आपली आई एकमेकांचे काय आहेत? भाऊ बहीण आहेत. कळलं? म्हणजे असंच फक्त त्यांनी काय केलेलं असतं? वर्डिंग चेंज केलेलं असतं. गुंतागुंतीचं वर्डिंग केलेलं असतं. आपण त्याला आपल्या नातेसंबंधांमध्ये टाकायचं. नेहमी आपले मामा, आपली मावशी, आपली आत्या हे सगळे आठवायचे. आपले वडील, आपली आजी, असं सगळं आठवायचं. आजी म्हणजे 2 ठिकाणी आजी होणार. वडिलांची आई आणि आईची आई असे 2 ठिकाणी आजी. हे सगळे इमॅजिन करायचं. 100% प्रॉब्लेम सोडवताना सोपा जातो. ओके, पुढं
10 नंबर. बघा 10 नंबर. काही मुलगे घड्याळे आहेत. ओके, सिलोलिझमचा हा प्रश्न आहे. याच्यावरती कंपल्सरी एक क्वेश्चन असतो बरं का, IMP टॉपिक आहे हा. काही मुलगे घड्याळे आहेत. मग पहिल्यांदा काय करायचं, मुलगे काढायचं, एक सर्कल काढायचं, त्याच्यामध्ये लिहायचं मुलगे. इकडं काय लिहायचं, घड्याळे. काय म्हटलंय, काही मुलगे हे घड्याळे आहेत. काही म्हटलं की ह्या दोघांचा फक्त हा पार्ट कॉमन दाखवायचा. ओके, काही मुलगे हे घड्याळे आहेत. रमेश हा मुलगा आहे. बर ठीक आहे, इथं कोणतरी हा रमेश नावाचा मुलगा आहे. रमेश हा मुलगा आहे. या दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान निश्चित सत्य आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. काय त्यांनी सांगितले की नेहमी काही म्हटलं की दोन वर्तुळांचा काहीतरी पार्ट एकत्र दाखवायचं. बघा, काही म्हटलं की डायग्राम नेहमी असे दाखवायचे. काही म्हटलं की डायग्राम असे काढायचे आणि सर्व म्हटलं की एकात एक असे डायग्राम काढायचे. नेहमी सर्व म्हटलं ही झाली सर्वची डायग्राम. असं समजा ही झाडे आहेत हां, आणि किंवा हाच प्रॉब्लेम आपण विचार करू की आतमधले मुलगे आहेत. सर्व मुलगे बरं का, सर्व मुलगे ही घड्याळे आहेत असं जर म्हटलं असतं तर डायग्राम असे आले असते आणि काही म्हटल्यामुळं असे आले. बघा, सर्व मुलगे हे घड्याळे आहेत तर सर्कलमध्ये सर्कल आलं असतं. सर्व मुलगे हे घड्याळाचा पार्ट आहेत म्हणून ह्या घड्याळाच्या सर्कलमध्ये मुले दाखवली. परंतु काही ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस नेहमी थोडा पार्ट दाखवायचा. ह्या दोन डायग्राम फार जास्त महत्त्वाचे आहेत. ही जी डायग्राम आहे ही काहीसाठीची आहे आणि ही जी आहे ही सर्वसाठीची आहे. ओके, हे समजून घ्यायचं. पुढं काय म्हटलंय की बाबा याच्यामधून ह्या दोन विधानांच्या आधारे 100% खात्रीनं सांगता येईल असं, निश्चितपणे सांगता येईल असं विधान कोणतं आहे. आता परत एकदा वाचू. काही मुलगे घड्याळे आहेत. रमेश हा एक मुलगा आहे. बरं ठीक आहे, म्हणजे ह्या मुलग्यांमध्येच रमेश असेल का, 100% असेल. या दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान निश्चितपणे सत्य आहे हे सांगा. निश्चितपणे सत्य आहे हे सांगा. मग बघा, सर्व घड्याळे मुलगे आहेत. सर्व घड्याळे, आता जर सर्वचे असे डायग्राम असते, सर्व घड्याळे मुलगे आहेत म्हणजे घड्याळ आतमध्ये पाहिजे होतं आणि मुलगे बाहेर पाहिजे होतं. इथं सगळीच्या सगळी घड्याळ मुलगे दिसत आहेत का, फक्त काहीच घड्याळ मुलगे दिसत आहेत ना, म्हणजे सर्व घड्याळे मुलगे असणार नाहीत. ओके, रमेश घड्याळ आहे. 100% सांगता येईल का रमेश घड्याळ आहे. इथं काय सांगितलंय, रमेश मुलगा आहे. रमेश घड्याळ आहे असं सांगितलंय का, नाही. त्याच्यामुळे निश्चितपणे सांगता येणार नाही रमेश घड्याळ आहे की नाही. काही मुलगे घड्याळे नाहीत. बरोबर, ज्याचा अर्थ, हे विधान लय महत्वाचं आहे. हे विधान खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, नीट ऐका. त्यांनी विधान आपल्याला एक असं दिलंय की काही मुलगे घड्याळे आहेत. काही मुलगे हे घड्याळे आहेत म्हणजे काही घड्याळांचा पार्ट इथं आहे तो मुलांमध्ये येतोय, काही मुलांचा पार्ट घड्याळामध्ये येतोय, तो बरोबर आपण काढला. याचाच अर्थ राहिलेला हा पोर्शन किंवा याचा घड्याळांचा राहिलेला हा पोर्शन, मुलांचा राहिलेला हा पोर्शन, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो ना की काही मुले घड्याळे नाहीत. घड्याळे नाहीत. हा जो काय ह्याच्या बाहेरचा जो काय हा पोर्शन असणार आहे, नीट विचार करा, याच्या बाहेरचा हा जो काही पोर्शन असणार आहे, ओके, मुलांमधला, हा घड्याळ नाहीत. म्हणजे काही मुलं ही घड्याळ नाहीत. इकडचा पोर्शन हा घड्याळाचा पार्ट असणार नाही म्हणजे काही मुलगे हे घड्याळे नाहीत. हे 100% सत्य आहे. 100% सत्य आहे. उद्या हेच विधान मी कसं करू शकतो, काही घड्याळे म्हणजे काही, ज्यावेळेस काहीच वाक्य येतं त्यावेळेस एक वाक्य नीट, दोन वाक्य नीट लक्षात ठेवायचे. बघा ते हितच दिलेले आहेत. ज्यावेळेस ते असं म्हणतात की काही मुलगे घड्याळे आहेत, काही मुलगे घड्याळे आहेत,
याचाच दुसरा अर्थ असा होतो काही मुलगे घड्याळे नाहीत. ही दोन्ही वाक्य लक्षात ठेवायची. ही सेम अर्थाची वाक्य आहेत, म्हणजे ही दोन्ही पण वाक्य बरोबर असतात. ओके, हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही असं म्हणत असता की काही मुलगे हे घड्याळ आहेत, याचाच अर्थ असा होतो काही मुलगे घड्याळे नाहीत. कळलं का? ह्या डायग्रामवरून कळते का? ह्या एवढ्या पोर्शनवरून माझ्या लक्षात असं येतंय की काही मुलगे घड्याळे आहेत, परंतु हे जे काही मी पोपटी कलरनं दाखवलंय त्याचा अर्थ असा होतो की काही मुलगे घड्याळे नाहीत. ओके, समजलं? मग हे मला निश्चितपणे सांगता येईल, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. रमेश घड्याळ नाही असं सांगू शकतो का आपण खात्रीने की रमेश, त्यांनी इथं सांगितलंय काय, रमेश मुलगा आहे हे 100% सत्य आहे, पण रमेश घड्याळ आहे की नाही हे 100% निश्चितपणे सांगता येणार नाही. आणि प्रश्न असा विचारलाय की निश्चितपणे सत्य असणारं विधान सांगा. रमेश घड्याळ आहे की रमेश घड्याळ नाही हे आपण खात्रीने सांगू शकत नाही. हे नीट लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे ह्या दोन विधानांचा आपण विचार करू शकत नाही. आणि TCS ला जाताना मला अजून आठवतं, म्हणजे कोणता तरी एक पेपर होता, त्या पेपरमध्ये सेम सिलोलिझमचा असाच एक प्रश्न होता. फार जास्त फिरवून प्रश्न होता. मी जरूर तो प्रश्न तुमच्यासाठी नेक्स्ट लेक्चरला मी तो लिहून आणेन. त्या प्रश्नामध्ये तो एक टॉपिक म्हणजे काही नाहीत आणि काही आहेत याच्यावरतीच त्यांनी ट्रॅप लावला होता. ॲक्च्युली MPSC त्याचं वेगळं उत्तर देतं, म्हणजे आयोग वेगळं उत्तर देतं, आणि TCS IBPS वाले त्याचं वेगळं उत्तर देतं. मी 100% नेक्स्ट लेक्चरला बुद्धिमापनच्या माझ्या तो प्रॉब्लेम तुम्हाला समजून सांगेल. पुढं 11 नंबर. आता बघा, ह्या 11 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला समजेल. काही रस्ते झाडे आहेत. बघा 11 नंबरचा प्रॉब्लेम. काही रस्ते झाडे आहेत, म्हणजे रस्ते आणि झाडे काढायचे सेम. मग काही म्हटलं की एक सर्कल असा काढायचा, दुसरा सर्कल असा काढायचा. ह्याच्यातलं पहिले काय आहे, रस्ते. दुसऱ्या सर्कलमध्ये काय काढायचं, झाडे काढायचं. ओके, मग काय म्हटलंय, काही रस्ते हे काय आहेत, झाडे आहेत. म्हणजे या पोर्शनमध्ये काही रस्ते असणार आणि काही झाडे असणार. बर, सर्व सायकली झाडे आहेत. सर्व सायकली हे झाडे आहेत, म्हणजे ह्या झाडांच्या मध्येच काय असणार, सायकली असणार. इथं काय असणार, सायकली असणार. आलं लक्षात? पण सायकल इथं असेल का, असू शकते. 100% खात्रीने सांगता येणार नाही. त्यांनी काय सांगितलंय, सर्व सायकली आहेत. सर्व म्हटलं की डायग्राम नेहमी सर्कलमध्ये सर्कल असं काढायचं. ही झाली सर्वची डायग्राम. लक्षात ठेवायची, सर्वचे डायग्राम म्हटलं की सर्कलमध्ये सर्कल कंपल्सरी आलाच पाहिजे. मग त्यांनी काय सांगितले, सर्व सायकली, ह्या सर्व सायकली झाडे आहेत. म्हणजे ह्या झाडांच्या आतमध्ये सर्वच्या सर्व सायकली येतील. पण आता हेच दुसरं विधान मी करतो. सर्व झाडे सायकली आहेत. सर्व झाडे सायकली होतील का, सायकलचं सर्कल बारक आहे ना, ह्या सायकलमध्ये काही झाडं जरूर असतील. इथं असे काही झाडं जरूर असतील, परंतु ह्या बाहेरच्या पोर्शनमध्ये सायकलीचा संबंध नाही. म्हणून सर्व झाडे ही सायकली आहेत असं होणार नाही. सर्व सायकली झाडे आहेत. ह्या सर्कलमधून तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाणार ते विधान बरोबर असणार. सर्व सायकली झाडे आहेत म्हणजे सर्कलमधून ज्यावेळेस बाहेर जाताय तुम्ही, बाहेरच्या दिशेने तुम्ही जर बाणाने जात असाल तर ते विधान बरोबर असतं. पण ह्या बाहेरून आतमध्ये जर बाण येत असेल, म्हणजे ह्या झाडातून सायकलीकडे बघत असेल, तर सर्व विधान बरोबर येणार नाही. सर्व झाडे ही सायकली असू शकत नाही. याच्यावरूनच विचार करायचा नाही. हे मोकळे म्हणजे तिथं सायकली येणार नाहीत. ओके, आलं लक्षात? बर, पुढं काही रस्ते झाडे आहेत दाखवलं, काही मध्ये दाखवलं. त्याच्यानंतर सर्व सायकली झाडे आहेत. या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निश्चितपणे सत्य आहे हे सांगा. निश्चितपणे सत्य आहे असं तुम्ही सांगू शकता. बर, विधान व्यवस्थित वाचायचं. शक्यतो हिथं जे 2 वाक्य दिलेली असतात ना, हे एक वाक्य दिलंय बघा, काही रस्ते झाडे आहेत आणि काही सर्व सायकली झाडे आहेत. हे विधान ॲज इट इज खाली आलं
तर शक्यतो ते सत्य मानायचं, म्हणजे ते सत्यच असते. वरचं विधानच खाली आलं तर ते 100% सत्य असणार. आता बघा, काही रस्ते झाडे आहेत, इथं म्हणताय काही झाडे सायकली आहेत. काही झाडे सायकली आहेत 100% बरोबर आहे ना. ह्याच्यामध्ये काही झाडं अशी असणार आहेत ना ती सायकली असणार आहेत, परंतु सर्व झाडे सायकली असणार नाहीत. सर्व झाडे सायकली नाहीत, सायकली नाहीत, हे विधान लक्षात ठेवायचं. काही झाडे म्हणजे याच्यामध्ये झाडांचा पार्ट सायकलमध्ये 100% आलाय, म्हणजे काही झाडे सायकली आहेत हे विधान बरोबर आहे. काही रस्ते सायकली आहेत, काही रस्ते सायकली आहेत. सायकलीचा आणि रस्त्यांचा संबंध आहे का? नाही. हे लांब सर्कल आहे का नाही, इकडे रस्ते राहिले इकडे सायकल राहिलं, चूक. पुढं काही सायकली रस्ते आहेत, काही सायकली रस्ते, रस्त्यांचा सायकलचा संबंध आहे का? नाही, ऑप्शन रॉंग. सर्व झाडे रस्ते आहेत, सर्व झाडे ही सगळीच्या सगळी झाडे रस्ते आहेत का? आहेत का? नाहीत. विधान काय दिले? काहीच रस्ते झाडे आहेत. काही रस्ते झाडे आहेत याचाच अर्थ काही झाडे रस्ते आहेत असं उलट होतं. म्हणजे याच्यातला काही रस्ते बघा, काही रस्ते झाडे आहेत, झाडे आहेत याचाच अर्थ काही झाडे रस्ते आहेत असा पण होतो. रस्ते आहेत, हे दोन्ही विधानं काय आहेत? सेम आहेत. दोन्ही विधानं सेम आहेत. आणि इथं काय म्हणताय? सर्व झाडे रस्ते आहेत. सर्व म्हटले की डायग्राम कशी यायला पाहिजे? सर्कलमध्ये सर्कल. रस्ते आणि झाडांचे सर्कल एकामध्ये एक सर्कल आहे का? नाही. म्हणजे हे सर्वचं विधान रॉंग आहे. ऑप्शन नंबर 1 काही झाडे सायकली आहेत हे या ठिकाणी निश्चितपणे सत्यपणे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. ओके, आलं लक्षात? अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरला 11 प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत. खाली अजून तेवढेच प्रश्न आहेत, आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या पण कमेंट याच्यामध्ये येऊ द्या. हे सगळेच्या सगळे पार्ट म्हणजे जेवढं आपण घेतोय हे फक्त आणि फक्त BMC ओरिएंटेडच घेतोय, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाहीत. याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला 100% त्या ठिकाणी एक्झामला पाहायला भेटतील. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.